दरम्यान या दोन्ही महत्त्वाच्या अपडेट्स संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी वर्षा बंगल्यावरून आमचे प्रतिनिधी सूरज सावंत तर पुण्यातून नितीन पाटणकर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला सूरजकडे जाऊयात। सूरज, आपण पाहतोय वर्षा बंगल्यावर सध्या काय घडामोडी घडतायत, त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की विजय शिवतारे हे सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। वर्षा निवासस्थानी ते आलेले आहेत, मात्र मुख्यमंत्री अद्याप या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत। मात्र जर आपण पाहिलं तर बारामती या मतदारसंघासाठी विजय शिवतारे हे आग्रही राहिलेले आहेत। पहिल्यापासून ते त्यासाठी आपला दावा देखील करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर यापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर अजितदादा आणि शिवतारे यांच्यात झालेली विधानसभेच्या लढतीवरणाची अनबन, त्याचबरोबर विजय शिवतारे यांना पराभवासाठी अजितदादांनी उचललेला विडा, यावरूनच शिवतारे हे नाराज आहेत आणि तीच नाराजी कुठेतरी भरून काढण्यासाठी बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ते अपक्ष उमेदवार देखील उभे राहण्याची देखील इच्छा त्यांची असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। याच अनुषंगाने आज त्यांची जो गैरसमज आहे किंवा त्यांच्या मनातली जी एक कटुता आहे ती दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज त्यांना वर्षावरती बोलवले असल्याची माहिती मिळते। मात्र यातून आता तोडगा निघतो का आणि हे बंड शमतं का, हे पाहणं खरं तर खूप महत्त्वाचं राहणार आहे। निश्चितच सूरज, आपण पाहतोय विजय शिवतारे हे बारामतीतून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। मुख्यमंत्र्यांना त्यांची मनधरणी करण्यामध्ये यश येते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। पुण्यातून नितीन पाटणकर देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नितीन, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं निलेश लंके यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश होईल या संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत। त्यावर आज सकाळी अजित पवारांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। अद्याप निलेश लंके यांनी कुठलीही त्या संदर्भातली अधिकृत भूमिका जाहीर केली नसली तरी सध्या विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। काय नेमकं घडतंय नितीन? श्रीकांत, निलेश लंके 4 वाजता शरद पवारांची भेट घेणार आहे हे निश्चित आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातलं हे शहर कार्यालय आणि याच ठिकाणी त्यांची शरद पवारांची भेट होईल आणि त्याचबरोबर पक्षात प्रवेश करतील की नाही हे अद्याप निश्चित नसलं तरी निलेश लंके यांना कोरोना काळात जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवावरती आधारित त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांचं पुस्तक प्रकाशन या ठिकाणी होणार आहे आणि त्याची तयारी या ठिकाणी केल्याचं आपण पाहू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेसनं ही तयारी केलेली आहे आणि इथं शरद पवार यांच्या हस्ते निलेश लंके यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। निलेश लंके यांच्या प्रवेशाचा विचार केला तर तो प्रवेश देखील आज होण्याची शक्यता आहे, कारण या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी पाहिलं तर निलेश लंकेंचा जो मतदारसंघ आहे पारनेर, त्याचबरोबर राहुरी असेल, श्रीगोंदा असेल, जामखेड असेल, या सर्व भागामधून मोठ्या संख्येनं त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत किंवा यायला सुरुवात झालेली आहे आणि ही जी कार्यकर्त्यांची जमा झालेले आहेत निलेश लंके यांचे, तो त्यांचा प्रवेश आहे, पक्षप्रवेश होणार आहे, त्यामुळेच हे कार्यकर्ते जमा झाल्याचं बोललं जात आहे। दुसरी एक महत्वाची घडामोडी या ठिकाणी घडणार आहे। वसंत मोरे जे आहेत, ज्यांनी काल मनसेला सोड चिठ्ठी दिली होती, ते देखील या ठिकाणी 4 वाजता शरद पवार यांची भेट घेण्यासाठी येणार आहे। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरदचंद्र पवार गटाचे आपल्याबरोबर आहेत। दादा, आज पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होतोय निलेश लंकेंचा, निश्चितच त्यामुळे